वजन कमी करण्यासाठी किंवा असं वाटतंय, आता थोडंसं वजनाकडे लक्ष द्यायला हवं, नाहीतर वजनावर असलेला ताबा सुटेल, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आयुष्यमय या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत त्या 9 गोष्टींविषयी, ज्या गोष्टींविषयी तुम्हाला माहिती असेल, तर तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला नक्कीच मदत होईल. आजच्या समाजामध्ये वेट लॉस हा एक सनसनीत चर्चेचा विषय बनला आहे आणि मार्केटमध्ये कितीतरी डाएट्स आणि वेट लॉस फूड्सचा पूर आलेला आहे आणि सल्ले ते तर सांगूच नका. कित्येकांचे कित्येक आहे. त्यातील एक आहे उपाशी राहणे. खूप लोकांचा असा समज आहे की उपाशी राहिल्याने लवकर वजन कमी होते, पण हे अजिबात खरं नाही आहे. जेव्हा तुम्ही जेवण करत नाही तेव्हा तुमची बॉडी स्टार्वेशन मोडमध्ये जाते, म्हणजेच तुमचं मेटाबॉलिझम स्लो करते आणि त्यामुळे शरीरात कॅलरीज साचत जातात आणि शरीरातील कॅलरीज बर्न न होणं ही काही वेट लूज करणाऱ्यांसाठी चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळे दिवसभरांच्या कामांसाठी आपल्या शरीराला जी एनर्जी हवी आहे ती एका संतुलित आहारातूनच आपल्याला मिळते. त्यामुळे उपाशी राहणं टाळा आणि संतुलित आहार खाण्यावर भर द्या, जेणेकरून आपल्याला पाहिजे तेवढी एनर्जीही मिळेल आणि मेटाबॉलिझम्सही उत्तम काम करेल. दुसरा मुद्दा आहे कार्बोहायड्रेट्सविषयी. खूप सारी अशीही मतं आहेत की कार्बोहायड्रेट्स वजन वाढण्यास कारणीभूत आहे आणि हे खरंही आहे. पांढरा तांदूळ, व्हाईट ब्रेड, बन्स, केक, पेस्ट्रीज, पिझ्झा डो, कुकीज, मफिन्स अशा गोष्टींमध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स असतात आणि वजन वाढविण्याचं ते काम करतात. पण सगळेच कार्बोहायड्रेट्स सारखे असतात असं नाही. धान्यांमध्ये, फळांमध्ये, पालेभाज्यामध्ये असे कार्ब्स असतात जे तुमच्या शरीराला एनर्जी व महत्त्वाचं पोषण देण्यासाठी आवश्यक असतात. आता कार्ब्समुळे तुमचं वजन वाढेल की नाही हे तुमच्या चॉईसेसवरती अवलंबून आहे. तुम्ही अनहेल्दी कार्ब्सला टाळून हेल्दी कार्ब्सला निवडून तुमच्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता. तिसरा मुद्दा आहे फॅट. फॅट हा आणखी एक असा न्यूट्रिएंट आहे जो वेट लॉस जर्नीमध्ये अवॉइड केलाच गेला पाहिजे असं मानतात. पण सगळेच फॅट अनहेल्दी नसतात. जसे की मोनोअनसॅच्युरेटेड, पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट अवकाडोमध्ये, नट्स आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये असतात, जे आपल्या हार्ट हेल्थसाठी फायद्याचे असतात आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे वेट लूज करायलाही मदत करतात. तर वजन वाढविणारे ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट जे प्रोसेस्ड फूड व तळलेल्या पदार्थांमध्ये असते ते अवॉइड करा. आणि चौथा मुद्दा आहे कॅलरीज. सगळ्या कॅलरीज सारख्याच असतात हा सगळ्यांचा मोठा गैरसमज आहे की सगळ्याच कॅलरीजचा आपल्या शरीरावर सारखाच प्रभाव होतो. हे खरं आहे की कॅलरीज हे एनर्जीचं एक मोजमाप आहे, पण त्या कॅलरीजचा स्रोत काय आहे यावरूनही खूप फरक पडू शकतो. म्हणजे बघा, एक 100 कॅलरीज असणारा वडापाव खाल्ल्याने आणि 100 कॅलरीज असणारी फळं खाल्ल्याने एकंदरीत खूप मोठा फरक आपल्या शरीरावर होतो. म्हणजे तुम्ही जर वडापाव खाल्ला नसता तर तुमच्या शरीरात निव्वळ कॅलरीज जातील. पण वडापावऐवजी तुम्ही जर फ्रूट सॅलड किंवा फळं खाल्लीत, त्या पौष्टिक पदार्थातून तुम्हाला कॅलरीजऐवजी विटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरही मिळेल. पाचवा मुद्दा आहे फॅड डाएट्स. मार्केटमध्ये असे खूप डाएट्स आहेत जे काहीही न करता सहज वेट लॉस करण्याचे प्रॉमिस करतात. पण तुम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की एवढे रिस्ट्रिक्शन्स, हे नाही चालणार, ते नाही चालणार, हे काही आपण आयुष्यभर नाही पाळू शकणार. जे डाएट्स मार्केटमध्ये असतात ते खूप काटेकोर पद्धतीचे असतात. त्यामुळे अल्प कालावधीसाठी तुमचं वजन कमी होऊही शकतं, पण ते दीर्घकालासाठी ते टिकेलच व तुमच्यासाठी हेल्दीच ठरेल असं नाही आहे. त्यामुळे एक अशा संतुलित आणि पोषक आहाराची सवय लावण्यावर फोकस करा जी तुम्ही आयुष्यभर मेंटेन करू शकाल. सहावा मुद्दा आहे सप्लिमेंट्स. सध्या सप्लिमेंट इंडस्ट्री भरभराटीला आहे. त्यांचे अनगिनत प्रोडक्ट्स आहेत जे दावा करतात की ते वेट लूज करण्यात तुमची मदत करतात. पण अशी कोणतीच मॅजिक पिल किंवा पावडर असू शकत नाही जे एका हेल्दी डाएट आणि रेग्युलर एक्सरसाइजला रिप्लेस करू शकतील. प्रोटीन पावडर आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडसारखे सप्लिमेंट्स तुमच्या बॅलन्स डाएटला पूरक ठरू शकतील. पण फक्त सप्लिमेंट्स घेऊन वेट लॉस होऊ शकतो असं समजून त्यावरच अवलंबून राहू नका. सातवी गोष्ट आहे रात्री उशिराने जेवल्याने वजन वाढते. ही गोष्ट खरी आहेही आणि नाहीही. वजन तेव्हा वाढते जेव्हा आपण
गरजेपेक्षा जास्त कॅलरीज कन्झ्युम करतो वेळेची पर्वा न करता. हां, पण यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की तुम्ही जर रात्री उशिराने जेवत असाल तर तुम्ही खूप हेवी आणि तळलेले ज्यामध्ये खूप कॅलरीज आहे असे जेवण नक्कीच अवॉइड केले पाहिजे. आणि हलके पदार्थ जे प्रोटीनयुक्त आहेत आणि तुमची भूक मिटवू शकतील असे पदार्थ रात्रीच्या वेळेला खायला नक्कीच हरकत नाही. 8वा मुद्दा आहे साखर. साखर किंवा साखर घातलेले पदार्थ खाणं बंद करा. साखर हे वेट गेन होण्याचं, वेगवेगळ्या हेल्थ इश्यूजचं मूळ कारण आहे. तुम्ही जर खूप गोड चहा पित असाल किंवा किलोने साखर घातलेले पदार्थ खात असाल तर नक्कीच तुमचं वजन वाढू शकतं. पण तुम्हाला एकदमच साखर बंद करून टाकायची गरज नाही. तुम्हाला काही हेल्थ इश्यूज नसतील तर तुम्ही दिवसातून 4-5 चमचे साखरेचे सेवन करू शकता. नाहीतर नॅचरल शुगरही आपल्या शरीराला फळांमधून, डेअरी प्रोडक्ट्समधून भेटतच असते, जी एक हेल्दी डाएटचा भाग आहे. पण आपला फोकस त्या ॲडेड शुगरवर असला पाहिजे, जी कळत नकळत आपल्या पोटात जाते आहे. मार्केटमध्ये असे खूप मिल्क बेवरेजेस आणि ज्युसेस असतात जे हेल्दी असतं म्हणून आपण विकत घेतो, पण त्यातही ॲडेड शुगर असते. त्याचं लेबल तुम्ही नक्कीच वाचायला पाहिजे. ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की जी गोष्ट आपण हेल्दी म्हणून विकत घेतली आहे ती किती हेल्दी आहे. 9वी गोष्ट आहे एक्सरसाइज. अकेली एक्सरसाइज ही काफी है. तुम्ही जर रेग्युलर एक्सरसाइज करत असाल तर निसंशय तुम्ही एक हेल्दी वेट मेंटेन करू शकता. पण फक्त एक्सरसाइज करायची आणि डाएटकडे दुर्लक्ष करायचं म्हणजे काहीही विचार न करता खाऊन टाकायचं. असं केल्यानं तुम्हाला वेट लॉस करणं संभवच होऊ शकणार नाही. एक हेल्दी बॅलन्स्ड डाएट आणि रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी यांचा ताळमेळ ठेवून तुम्ही तुमचं वेट लॉस करण्याचं गोल अचीव करू शकता. तर मंडळी, या आहेत त्या 9 गोष्टी ज्या तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये आणि वेट मेंटेन ठेवण्यामध्ये महत्त्वाच्या ठरतील. आणखी एक गोष्ट स्पेशली महिलांसाठी सांगावीशी वाटते की 30शी नंतर आहे ना, बायकांचं वजन वाढायला सुरुवात होते. नेमकं होतं असं की जसजसं वय वाढतं ना तसतसं आपल्या शरीराला तेवढी एनर्जीची रिक्वायरमेंट राहत नाही आणि मेटाबॉलिझम स्लो डाऊन व्हायला लागतं आणि त्याचा परिणाम थेट वजनावरती दिसून येतो. त्यामुळे 30शी नंतर खाण्याआधी विचार करावा लागतो. पण मी म्हणते जास्त विचार करत बसू नका. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे कोणती गोष्ट जास्त खायची, कोणती गोष्ट कमी खायची, कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं हे तर तुम्हाला समजलंच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.